आणि आपण देशात नसलेलं पहिलं राज्य आपलं आहे की 65 वर्षाच्या वरच्या आई वडिलांना आपण योजना आणली. ओके. आईला पेन्शन देणारी, वडिलाला पेन्शन देणारी आणि दोघांना एकत्रित पेन्शन देऊन त्याची योजनेचं नाव ठेवलं श्रावण बाळ. नाही आता काय झालं की एक वेळ आपण निर्णय आता तो घेतलेला आहे अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली. याच्यापुढे काय झालं होतं 2014 साली बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय पवारसाहेबांनी घेतला होता, भाजपला तेव्हा. भारतीय जनता पक्ष. त्यानंतर 2017ला तसा झाला होता, 2019 जो पहाटेचा शपथविधी, 2022 वगैरे अनेक वेळा. आणि नंतरच्या तरी वेळेला मी साक्षीदार आहे. उलट मला ईडीच्या प्रकारात अडकवण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केलेले होते. बरं. त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती, मी कसा त्यामध्ये अडकिण्यात प्रयत्न. मी कधी, कारण वाईट करणारा स्वभावच नाही मला. त्या डॉक्टरांचे आणि पोलिसाचे संबंध असल्याशिवाय अशा घटना घडत नाही. पवारसाहेबांनी मला तिकीट दिलं, मला मंत्री केलं, त्यांचे तर उपकार माझ्यावर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो छापायची गरज नव्हती, ते फाडून असं गायाखाली घ्यायची गरज नव्हती, जाळायची गरज नव्हती. माझं राहण्याबद्दल दुर्लक्ष माझं मत नाही. ओके. पक्षाने त्याला पाठिंबा देता कामा नये. ओके. अच्छा, त्यांनी त्यांचा काही दाणे घालता कामा नये. ओके. पण हे दोन्ही बाजून असेल ना, राष्ट्रवादी तिन्ही बाजून व्हायला पाहिजे. आपण जर त्याने अपक्ष बंडखोर उभा करून जर आपण त्यांना जर हे करालो तर मग सत्ता येणं अवघड होईल. माझं म्हणणं तिथं गरजच नाही ना त्या रस्त्याची. इतके रस्ते झालेले आहेत, आता जमिनी इतक्या कमी व्हायला लागलेल्या आहेत. शेतकरी आता जमीन म्हणजे शेतकऱ्याच्या काळजाचा तुकडा आहे, तर ते द्यायला कोण तयार नाही. योगेश कुटे, लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये आपलं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत आहेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब. कोल्हापूरचे ग्रांगडे व्यक्तिमत्व म्हणून मुश्रीफ साहेबांची ओळख आहे. राजकारणातले अनेक चढ उतार, अनेक टप्पे आणि कोल्हापूरच्या राजकारणामध्ये अनेक घुसळण त्यांनी पाहिलेले आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. मुश्रीफ साहेब, लेट्सअपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मुश्रीफ साहेब, आत्ताच लोकसभेची निवडणूक झाली. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहात, पण या पक्षाची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक राहिली नाही, तर याचं कारण तुम्ही काय शोधता? नाही, यावेळेला काय झालं की जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच तिकीट देण्याचा निर्णय झाला. बरं. त्यामध्ये आमचे तटकरे साहेब एकटेच होते. बरं. बाकीचे आपल्या पक्षाला 4 तिकीटं देण्यात आली. ती धाराशिव, परभणी दिलं, ते जानकरांना दिलं आम्ही, त्यानंतर शिरूर आणि बारामती. आता यामध्ये काय झालं की एक तटकरे साहेब निवडून आले, 25% स्ट्राईक रेट पडला आपला. 2 ठिकाणी आम्ही बाहेरचेच उमेदवार घेतलेले होते आणि एके ठिकाणी अजितदादांच्या स्वतःच मिसेस तिथं बारामतीत उभ्या होत्या. तुम्ही जर बघितलं की एकंदरीत संपूर्ण देशातच एक प्रकारची एक लाट आली होती. त्यामध्ये अनेक समाज घटक दुखावले गेले होते. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता, आरक्षणाचा प्रश्न होता, कांद्याचा प्रश्न होता. हे सगळे प्रश्न एकत्र आले आणि याचा परिणाम या महायुतीचे सदस्य, लोकसभेचे सदस्य कमी होण्यावर झाला. त्याचा परिणाम आम्हालाही झाला. ओके. पण याचा काही फटका येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसू शकतो का? 100% बसणार नाही, कारण अनेक वेळा मी असं बघितलेलं आहे. वास्तविक आता माझ्याच मतदारसंघात गेल्या वेळेला आमचे उमेदवार होते धनंजय महाडिक, म्हणजे राष्ट्रवादीचे, आणि त्याविरोधी होते आत्ताचे शिवसेनेचे संजय मंडलिक. 71,000 माझ्या मतदारसंघामध्ये मताधिक्य होतं संजय मंडलिकांना. माझ्या विधानसभेत राहिलेल्या आता 4-5 महिन्यामध्ये मी ते 71,000 मताचं लीड काढून मी 28,000 मतांनी निवडून आलो. अशी 1-1 लाख मताधिक्य काढून 1-1 लाखांनी निवडून येणारे अनेक सदस्य मी विधानसभेच्या निवडणूक पाहिलेले आहेत. लोकसभेचे प्रश्न वेगळे असतात, विधानसभेचे प्रश्न वेगळे असतात, ते एक वातावरण वेगळं असतं आणि अनेक प्रकारची एक लाट तयार होती. आता ही लाट ही महायुतीच्या बाजूने होईल. आणि संपूर्ण महायुतीच पुन्हा सत्तेवर येईल. ही जी महायुतीची लाट तुमच्या बाजूने तुम्हाला जो विश्वास वाटतो तो कशाच्या आधारावरती वाटतो? 2 बाजू येतात. जे प्रश्न होता की 400 पार यामुळं आपण संविधान बदलणार आहे, तो आता प्रश्न राहिला नाही. तो राग जो काढायचा तो काढला. आता लोकसभेला काही संविधानाचा प्रश्न नाही. दुसरे जे समाज घटक होते त्यांचं बरंचसं, आता मराठा आरक्षण आपण 10% दिलेलं आहे. त्यानंतर सगळे सोयरांना काहीतरी निर्णय आता होईल.
ओबीसीला आम्ही न्याय मिळवून दिलेला आहे. त्यानंतर कांद्याचा प्रश्नाचा निर्णय, हे सगळे प्रश्न करून उलट आता परवा झालेल्या बजेट तुम्ही जर बघितलं असेल तर मला वाटतं इतक्या चांगल्या योजना केलेल्या आहेत की या 4-5 दिवसात बजेट जाहीर झाल्यापासून पूर्ण राज्यात वातावरण बदलून गेलेलं आहे. बरं, ओके. हे जे बजेट झालेलं आहे त्याच्यामध्ये जी मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना आहे त्याचा अनेकदा म्हणजे अशा ज्या सरकारच्या ज्या छोट्या छोट्या योजना असतात, छोट्या छोट्या घटकांना फायदा मिळून येणाऱ्या, त्या राबवण्यामध्ये तुमचा फार हातखंडा असं म्हणतात. तुमच्या कागल मतदारसंघामध्ये तुम्ही त्या सुरुवातीपासून राबवता. तर तुमचं मॉडेल वर्किंगचं कसं आहे या योजनांसाठी? काय झालं होतं की मी 1998 साली पहिल्यांदा आमदार झालो. बरं. त्याच्यापूर्वी मी पंचायत समितीचा सभापती होतो. बरं. सभापती आपल्या दारी असा मी एक अभिनव कार्यक्रम केला. ओके, म्हणजे आता मुख्यमंत्री आपल्या घरीच आम्ही ऐकतो तेव्हा तुम्ही नंतर मी आमदार झालो. बरं. 6 महिन्यासाठी आमदार होतो. नंतर बरं. मी मंत्री झालो. हो. मंत्री आपल्या दारी मी कार्यक्रम केला. बरं. आमदार मी आपल्या दारी आणि मग ओके. मंत्री आपल्या दारी. बरं. माझ्या लक्षात आलं की बाबा किती विकास कामं जर केली तरी 100% लोक काय मतं देणार नाही. बरं. रस्ते होणार, 5 वर्षांनी खराब होणार, पिण्याच्या पाणी योजना, यानंतर नळ बाद होणार, नंतर पाण्याच्या टाक्या वाढवायला, हे सगळं खरं आहे. विकास कामं केलीच पाहिजे, हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. हां. परंतु समाजाचा जो गरीब घटक आहे हं. त्याला असं वाटतं की बाबा आपली गरिबी दूर झाली पाहिजे, बरं. आपली मुलं शिकून बेकार आहेत, त्यांच्या हाताला काम लागलं पाहिजे, अशा एक ना अनेक अपेक्षा असतात. बरं. आणि मग माझ्या लक्षात आलं की या व्यक्तिगत लोकांच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बरं. त्यांना काही देणं घेणं नाही. बरं. रस्ता केला, सगळं गाव रस्त्यावर जातोय, मी जातोय. पाण्याची योजना केली, गाव पाणी पितोय, मी पितोय. माझ्यासाठी काय केलं? बरं, वैयक्तिक काय झालं? व्यक्तिगत काय झालं? आणि म्हणून त्यांच्या व्यक्तिगत कामामध्ये आपण लक्ष घालायला ठरवलं आणि सुदैवानं मी मंत्री झालो. विशेष सहाय्यक खातं माझ्याकडे पहिल्यांदा आलं. त्यामध्ये बॅरिस्टर अंतुले साहेबांनी 80-81 साली संजय गांधी निराधार योजना सुरू केली होती. त्यामध्ये मी आमूलाग्र बदल केला. ते त्रुटी होत्या बऱ्याचशा. त्यामध्ये मी जेव्हा दौऱ्यामध्ये गेलो होतो त्यावेळा विधवा भगिनी भेटायच्या. त्या म्हणायचे की मी विधवा आहे, मला कोणाचा आधार नाही. परित्यक्त्या नवऱ्यानं सोडलेली भगिनी भेटायची, ती म्हणायची की बाबा मला नवऱ्यानं सोडलेलं आहे, मला कोणाचा आधार नाही. 65 वर्षाची आई वडील म्हातारी माणसं, ती म्हणायची बाबा मुलं बघत नाही, सुना पोटाला घालत नाही. आम्ही करायचं काय? दिव्यांग लोक, बरं, की ज्यांना जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, म्हणजे अनेक ज्या त्यांच्या व्याधी आहेत, त्यांनाही कोण नाही, फक्त आई वडील किती दिवस त्यांचं बघणार. बरं. आणि मग ज्यावेळी खातं आलं त्यावेळी मी ह्याच्यामध्ये बदल केला. बरं. विधवा भगिनीचं नवरा मेल्याचं सर्टिफिकेट आणलं तर त्याला पेन्शनला कायदा राज्यामध्ये आपण कायद्यानं आणला. जी प्रत्येक आहे त्या पहिल्या नियमामध्ये सोडचिठ्ठी कोर्टात आणायची होती. तो मी निर्णय बदलला आणि कोणी गावातला प्रमुख माणूस, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांनी लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी परित्यक्त आहे, आम्ही त्याची खात्री केलेली आहे, तिला पेन्शन देण्याचा कायदा आपण राज्यात आणला. आणि आपण देशात नसलेलं पहिलं राज्य आपलं आहे की 65 वर्षाच्या वरच्या आई वडिलांना आपण योजना आणली. ओके. आईला पेन्शन देणारी, वडिलाला पेन्शन देणारी आणि दोघांना एकत्रित पेन्शन देऊन त्याची योजनेचं नाव ठेवलं श्रावणबाळ. आणि मला राज्यभर श्रावणबाळ म्हणून ओळखलं. ओके. पण हे आणि दिव्यांग लोकांचा 80% सिव्हिल सर्जनच्या अपंगाच्या दाखल्याची अट बदलून ती 40% आणली. बरं. हे सगळ्यांना आपण पेन्शन सुरू केली. पण याच्यामध्ये असं अनेकदा म्हणतात की मुश्रीफ साहेबांनी फोन केला तर काही काम होऊ शकतं अशा योजनांबाबत. ठीक आहे ना, आपण हे कसं काय तुम्ही साध्य केलं? आपल्याला काय झालं आहे की याचे नेमकं काय करावं, कसले दाखले गोळा करावे, कधी काय करावं, उत्पन्नाचा दाखला कसा मिळवावा, बरं, त्यानंतर त्याचा बाकीचे दाखले जे लागतात ते कसे मिळवावे, याच्यात माझे आणि माझे कार्यकर्ते ट्रेंड झालेले आहेत. बरं. त्यामुळे ते सुलभरित्या त्यांना मिळतंय. ते मिळतं. तुम्हाला फोन करायची पण आता गरज नाही राहिली. आता नाही, आता ते आता सगळी सवय झालेली आहे. सगळी सिस्टीम सेट झालेली आहे. ओके. याच्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये जो काही राज्यामध्ये 2019 पासून आपण पाहतो की राज्यामध्ये फारच उलथापालथ सतत होत राहील. याच्यामध्ये तुम्ही देखील काय शरद पवारांकडनं तुम्ही अजित पवारांकडे सत्तेमध्ये गेलेला आहात आणि तुमचं एक वाक्य तेव्हा गेल्या 3-4 महिन्यापूर्वी फार गाजलं की आम्ही आता पाठीमागचे सगळे दोर कापून टाकलेले आहेत शरद पवारांकडे जाणारे. तर ते दोर खरोखरीच तुम्ही कापून टाकलेले आहेत? नाही, आता काय झालं की एक वेळ आपण निर्णय आता तो घेतलेला आहे अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली. याच्यापुढे काय झालं होतं, 2014 साली बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय पवारसाहेबांनी घेतला होता, भाजपला, भारतीय जनता पक्ष. त्यानंतर 2017ला तसा झाला होता, 2019 जो पहाटेचा शपथविधी, 2022 वगैरे अनेक वेळा. आणि नंतरच्या तरी वेळेला मी साक्षीदाराचा आहे की अजित पवार हे चर्चेला जायचे, अजितभाऊ चर्चा करून यायचे आणि ऐन वेळेला त्यांना नकार जायचा आणि त्यांना तोंडघशी पडायचं. यावेळेला आम्ही प्रमुख 9-10 लोकांनी ठरवलं की आता अजितदादांच्या बरोबर राहायचं आणि तो आम्ही निर्णय घेतला. ओके. आता काय होतं, एकदा आपण निर्णय घेतल्यानंतर पुन्हा हे केलं की लोकांना ते आवडत नाही, सारखं इकडं तिकडं तिकडं इकडं.
आता जी भूमिका घेतली अजितदादा बरोबर पवारवर राहणं, बरं आता त्यांचं जे चांगलं झालं तर आमचं चांगलं होईल, बरं. त्यांना काय झालं तर आमचंही तसं होईल. मग आता ते आपण स्वीकारलेलं आहे. ओके. म्हणजे तुम्ही आता ते काय जो मार्ग तुम्ही पत्करलेला आहे त्याच्यावर आता काटे असो किंवा फुलं असो ठाम आहोत. त्याच्यावरती ठाम आहोत. अनेकदा असं बोललं जातं की अजित पवारांकडची अनेक मंडळी या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांकडे जाणार अशी चर्चा सुरू असते. 10 आमदार 20 आमदार कुणी काय आकडा सांगतो. एकही आमदार जाणार नाही. ठाम आहात तुम्ही. 100% एकही आमदार जाणार नाही. आता काय तुम्ही काय लांब नाही घोडा मैदान, हो विधान परिषद मतदान झालं हो. तर तुमच्या लक्षात येईल किती बिरी अधिक झालेली आहेत. ओके. पण तुमच्याच कोल्हापूर तालुक्यामध्ये जर पाहिलं म्हणजे तुमच्या पक्षाचे तर काही जिल्हाध्यक्ष असतील किंवा के.पी. पाटलांसारखे माजी आमदार असतील ते शरद पवारांना भेटतात तेव्हा असं वाटत नाही की ती जी तुमच्याबरोबर जे असणारे आहेत ते आता तुतारीला जे यश मिळालेलं पाहून तिकडे जरा जाऊ शकतात. नाही, काय झालेलं आहे की हे जे तिकीट आहे हम्म. हे आंबेडकर म्हणून तिथं आमदार आहे. हो राधानगरी ते आता शिंदे गटावर गटात. हो त्यांना ते तिकीट मिळणार आहे. हो मी कागलचा आमदार आहे, मला तिकीट मिळणार आहे. हो. आता माझ्याविरुद्ध समरजित घाडगे हे निवडणूक लढवण्याची त्यांनी घोषणा केली. बरं. ते भारतीय जनता पक्षात आहे. हो. आता ती 5 वर्ष कशाला वाया घालवतील. हम्म. ते ते राहणारच आहेत, त्यांनी जाहीरच केलेलं आहे. बरोबर. तसं के.पी. पाटील 2 वेळा त्यांनी लढत दिलेली आहे, हो. 2 वेळा पराभव झाला आहे, हो. ते तसं लढत राहणार आहे. बरं आता 5 वर्ष कोण घालवायला तयार नाही, बरं. त्यामुळे ते आपापला मार्ग निवडणार आहेत. तुम्ही एक वाक्याच्या साठी वापरत होतं घुसळण होणार आहे तर ती खरंच घुसळण. आता तुम्हाला सांगतो, हा. बहुरंगी लढती होणार आहेत. बरं. काँग्रेस, भारतीय जनता पक्ष 2 पक्ष, हा. राष्ट्रवादीचे 2 पक्ष, शिवसेनेचे 2 पक्ष, त्यानंतर मनसे काही ठिकाणी वंचित. आता यामध्ये कोण थांबायला तयार नाही. हे बहुरंगी लढती होणारच आहेत. ओके. आणि तुम्हाला तुमच्या विरोधात कोण असणार आहे याचं पूर्ण माहिती आहे ठीक आहे, माझ्यावर दुरंगी होईल, तिरंगी होईल, चौरंगी होईल. आणि उमेदवार कोण असेल हे पण तुमच्या डोक्यामध्ये fix आहे. ते काय ठीक आहे, लोकशाहीमध्ये हा, 25 वर्ष झाली की प्रत्येकाला लोक राहण्याचा अधिकार आहे. बरोबर. त्यामुळे ते राहू शकतात. ओके. आणि घोषणा केलेली आहे. हो की तुमच्या विरोधात लढणार. त्यामुळे काय त्याची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. ओके. पण या सगळ्या राजकारणामागे आता एक जे प्रकरण तुमच्या तालुक्यातलं आहे की त्यांच्या समरजित घाडगे यांच्या पत्नी यांची म्हणे 20 लाख रुपयाची फसवणूक झाली आणि तुम्ही त्याचं राजकीय भांडवल करत आहात असं तुमच्या विरोधात बोललं जातं. तर नक्की काय याच्यामध्ये राजकारण की बुवा तुम्हाला असा का मुद्दा हा चर्चेच्या केंद्र सगळ्यांना मी वाटतो? याबद्दल एकही वाक्य कुठं बोललेलं नाही. बरं. एकही वाक्य. उलट मला ईडीच्या प्रकारे अडकवण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केलेले होते. बरं. त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. मी कसा त्यामध्ये अडकिण्यात प्रयत्न, मी कधी, कारण वाईट करणं हा स्वभावच नाही माझा. आता ठीक आहे, काही महिला आमच्या राष्ट्रवादीच्या हम्म. यांनी पुढाकार घेऊन त्यांना त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतायत. बरं. काय चुकीचं बाब आहे. महिलेला एका न्याय मिळण्यासाठी महिला उठून बसल्या. बरं. त्यांची जी फसवणूक झाली, हा. तो जो कोण ज्यांना फसवला त्याला मुसक्या आवडल्या पाहिजे का नको. हो. पैसे ज्यांना घेतलेले आहेत खोटे बोलून ते पुढे ह्यासाठी प्रयत्न करतायत. अच्छा. त्याची बदनामी आणि राजकारण काही नाही. काय अनेकांना एका महिलेला, हम्म. वास्तविक ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाच्या पत्नी आहेत, हो. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमची मंडळी करतायत. ओके. माझा काही संबंध नाही, कारण मला हे असलं आवडत नाही. आणि ते म्हणतात की ते 20 लाखाच्या पार्सलमध्ये काय होतं त्याचा शोध घेत. आता काही नाही, ते पोलिसांच्या त्यांनी स्वतःहून फिर्याद दिलेली आहे. बरं. फिर्याद काय दुसरी कोणी दिलेली नाही, हो कोणी बातमी बाहेर दिलेली नाही, त्यांनीच फिर्याद दिलेली आहे. हो. आता त्याचा शोध पोलीस घेतील. पण तुम्ही पालकमंत्री म्हणून काय सांगितलं का लवकर शोधा म्हणून हे काय? नाही, आता जोपर्यंत आता ते स्वतः म्हणत आहेत, हं. ते तर भारतीय ते तर फार जवळचे आहेत गृहमंत्र्यांचे. बरं. तर मला सांगण्याची काही आवश्यकता नाही. ओके. त्यामुळे ते पोलीस ते योग्य करू शकतील. करू शकतील ते. ते करून काय तो शोध लागलाच पाहिजे ना, ओके. काय ह्याच्यामध्ये आहे हा. तर ते बाहेर आलंच पाहिजे. पण तुमचं पण असं वाटतं की तुम्हाला बाहेर येत नाही काय जे त्याला झालं. न्याय द्या. बस हे बघा, एक भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाची पत्नी म्हणते की मला सीबीआयच्या तोत्याचा अधिकाराचा फोन आला हो. होता आणि त्यांनी असं असं केलेलं आहे, त्यामुळे घाबरवलं हा. म्हणून 20 लाख रुपये त्यांनी भरले बरं. आणि नंतर जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. ओके. आमचं म्हणत पहिल्यांदा दिली असती हा. तर हा प्रश्न झाला नसता, ओके. त्याच वेळेस शोध झाला असता. आता सगळे त्यांनी पुरावे दिलेले आहेत, त्याचं नाव सांगितलेलं आहे, त्यांनी काय आता फोन नंबर जो आला असेल तो दिला असेल, पैसे आता RTGSने पाठवलेत त्याची नंबर मिळाले असतील, बरं. तर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी. तर याच्यामध्ये मला खरंच आश्चर्य वाटतं की हसन मुश्रीफ हे जे नाव आहे कागल की ज्या ठिकाणी तुमच्या समाजाची काही टक्क्यांवरती मतं असतील तरी तुम्ही हे 1998-99 पासून हे तुम्ही कसं काय साध्य केलं असं महाराष्ट्रामध्ये उत्सुकता आहे तर त्याबद्दल काय नाही नाही, आता काय आहे की हं. आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या ज्याचा जन्म झाला हो. त्या गावचे, बरं. म्हणून समतेचा संदेश हं.
हा आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्या जनतेमध्ये आहे. हो. आमच्याकडं फार जातीवादाला थारा नाही बरं. आणि म्हणून अतिशय धर्मनिरपेक्ष हं. माझ्या या कार्यकाळात मी 750 देवालय बांधली बरं. सर्व धर्मियांची. हं. मी देवळात जातो, हं. त्यांचे सगळे विधी करतो. मी पंढरपूरला जातो हं. आणि आमची जे ईदच्या वेळेला ईदची नमाजी पडतो मी. बरं. मी सर्व धर्म संभावा टाईपचा माणूस आहे. बरं. त्यामुळे लोकांना मी परका वाटतच नाही. ओके. त्यांना तो आपलाच मी वाटतो. अच्छा. त्यामुळं तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा धर्म या सगळ्या राजकारणामध्ये कुठेच तुम्हाला आळा नाही. ते लोकांना वाटतं की बाबा ते धर्म आहे तो घरात करतो, ओके. बाहेर काय प्रदेश करत नाही, आपल्यात ओके. मिसळतो, बरं. आपले सगळे विधी करतो ओके. आणि ते काही निषिद्ध कुठलाच मानत नाही. बरं. ओके. त्यामुळे लोक माझ्यावर प्रेम करतात, लोक विश्वास ठेवतात. ओके. पण ज्या कागलचा तुम्ही उल्लेख केला, ज्या शाहू महाराजांचा उल्लेख केला, तर शाहू महाराजांचा आता जी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय झाला, तेव्हा एक तुमचं वाक्य गाजलं होतं, की संजय मंडलिक भगवंत जरी आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही. तर कसं काय झालं कोल्हापूरमध्ये? नाही, भगवंत मी कुठे अडकला? मी काय म्हणालो हां. की कागल तालुक्यामध्ये हो. आम्ही 3 प्रमुख गट एकत्र आहे. हो. मी, हं. संजय मंडलिक आणि समजित घाडगे हो. भाजप. हां. आम्ही तिघांनी जर प्रामाणिकपणाने प्रयत्न केला हं. आणि 1 लाखापेक्षा जास्त आपण जर मताधिक्य घेऊ शकलो हो. तर साक्षात जरी वर्ण आला हां. तरी संजय मंडलिकांचा पराभव होणे शक्य नाही. बरं. पण पण तो घडलं उलटच. हो. म्हणजे पुढे प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे आणि न प्रामाणिकपणे ह्याच्यावर आज पुरावे देण्याची गरज नाही. बरं. कारण प्रामाणिकपणानं किती केलेलं आहे आमच्या पार्टीनं हे सगळ्यांना माहिती आहे. बरं. परंतु एक परिस्थिती अशी बदलली की त्या 6 मतदारसंघामध्ये फक्त कागलात 15,000 मताचं अंदाजे 15,000 मताचं लीड आहे. बरोबर. बाकी सगळ्या 5 मतदारसंघात 75,000 करवीरला, 65,000 जिथं आंबेडकर आमदार आहेत तिथं, असे कमी अधिक 9,000 चंदगड, 6 जवळजवळ मला वाटते दक्षिण, असं झालं ना. त्यामुळे तुलनेनं आणि एकूण देशातली परिस्थिती बघता हो. कागलचं मताधिक बरं आहे असं माझं मत आहे. कागलचं मताधिक्य हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाटते? नाही अजिबात नाही. मी सांगितलं गेल्या वेळेला 71,000 मताचं मताधिक्य होतं. तरी त्यामुळं तसं आम्ही आता प्लस आहे. ओके. दुसरी गोष्ट तुम्ही आत्ता बोलला होतात, की ईडीची जी कारवाई जी करण्यामागे समरजित घाटगे होते. तर नक्की तुमचा असा काय राजकीय वाद आहेच, पण एकमेकांच्या याच्यावरती नाही तो आता विषय काही काढण्याचा अर्थ नाही. बरं. आता ती पण- भूमिका आम्ही राजकीय भूमिका बदललेली आहे. बरं. तेव्हा आता त्याबद्दल काही आम्हाला फारसा काही त्रास नाही. ओके. मी कोर्टातच स्टे आणलेला होता बरं. आणि कोर्टातूनच मी अटकपूर्व जामीन वगैरे घेतला मिळाला. त्यामुळे मला काही फारसा तो त्रास झालेला नाही. झालं. अच्छा. आता ती न्यायप्रविष्ट बाब आहे त्यावर काय अधिक बोलायला नको. एक थोडंसं वेगळा प्रश्न. उद्या खरोखरीच किरीट सोमय्या तुमच्या समोर आले, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? नाही आता ते भारतीय जनता पक्षात आहेत, आम्ही महायुतीत आहोत. ठीक आहे ना, त्याने आपले काम केलेलं आहे बरं. आणि आम्ही बचावण्याचं कोर्टातून काम केलेलं आहे. बरं. पण तो जो मानसिक त्रास झाला, ज्या व्यक्तीमुळे झाला, त्याच्याबद्दल ठीक असं आहे, मनात ते काय? असं ठीक आहे, त्याने आपली भूमिका केली पक्षासाठी. बरं. तेवढ्यापुरतंच तुम्ही ते मनात ठेवलेलं. आपण कोणाला लाग रूप धरतच नाही. इथं जे असेल तेच होणार आहे, ओके. त्याच्यावर तुमचा माझा विश्वास आहे. ओके. हे सटवीन लिहिलेलं आहे 5व्या दिवशी काय होणार आहे हे. त्यामुळे तुम्ही असं तुम्ही म्हणता वैयक्तिक राब लोक तुम्ही धरत नाही नाही मी शत्रूचा सुद्धा मी कधी वाईट चिंतित नाही. त्याच्यावर तुमचे विरोधक विश्वास नाही ठेवणार. नाही ते आता अनेक लोक ठेवतील, त्यांनी ठेवायची गरजच नाही. ओके. एक थोडासा राजकीय प्रश्न राहिला, की आता जे भाजपमध्येच काही लोक महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात उभे राहू शकतात किंवा राष्ट्रवादीची पण काही मंडळी तसं होऊ शकतात. समजा तुमचाच मतदारसंघ आहे, तुम्ही मागाशी म्हटलं की तुम्हाला अपेक्षित की समरजित घाटगेच हेच तुमच्या विरोधात भाजपचे जरी असले तरी उद्या दुसरा पर्याय घेऊन ते येऊ शकतात. इंदापूरसारख्या मतदारसंघामध्ये पण तसंच होऊ शकतं. तर हे याचा महायुतीला फटका बसेल असं वाटत नाही नाही? काय झालेलं आहे याच्यामध्ये की आपण आता 3 पक्ष एकत्र आल्यामुळं हो. अनेक दिवस त्या पक्षात असलेले लोक हं. ते आता 5 वर्ष का फुकट घालवत नाही. बरं. त्यांना ते उभं राहणार. त्यांचा राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. हं. त्यांचा जो गट आहे किंवा त्यांनी जी तयार केलेली आपले कार्यकर्ते आहेत हो. त्यांचं संरक्षण करण्याचं त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न मानतो त्यामध्ये राहतात. बरं. माझं राहण्याबद्दल दुर्लक्ष माझं हो. मत नाही. ओके. पण पक्षाने त्यांना पाठिंबा देता कामा नये. ओके. अच्छा. त्यांनी त्यांचा काही त्यांना निर्णय- दाणे घालता कामा नये. ओके. पण हे त्यांना- पण हे दोन्ही बाजून असेल ना, राष्ट्रवादी तिन्ही बाजून व्हायला पाहिजे. हा म्हणजे राष्ट्रवादीने पण त्यांच्या हा, पक्षाबरोबर ते दाणे त्यांना घालून पाठिंबा दाणे घालता कामा नये. ओके. मग सत्तेमध्ये अडचण येतील. ओके. ते राहणार तो काय लोकशाही आहे त्याला राहण्याचा अधिकार आहे ना. बरोबर. ते तुम्ही हात थांबवणार कसं. बरोबर. ओके. आणि शेवटी कधी आता आज 3-4 ठिकाणी जे भाजपनं कधी तिकीटं दिली आहेत हो. त्या 3 ठिकाणी आमच्या आमदारांच्या वाटा मोकळ्या केलेल्या आहेत त्यांनी बरोबर. त्यांना विधान परिषदेवर घेऊन. हो.
ओके. म्हणजे मला वाटतं योगेश टिळेकरांनी टिळेकर हडप सरांच्या तिथे त्याच्यात परिणय फुकेंना घेतलेला असे आहे. 3 ठिकाणी त्यांनी म्हणजे हे हे केलं. महायुती होणारे जे संकेत आहेत हे. संकेत आहे त्याने 3 रिकामे केले आहेत, परंतु सगळी करू शकत नाही ना. बरोबर, बरोबर. ओके. आता हर्षवर्धन पाटलांना घेतलं असं आम्हाला वाटलं होतं, बरं. ओके. परंतु त्यांना काही घेतलं दिसत नाही त्यात. ओके. पण तुम्ही महत्वाचा मुद्दा म्हणला की दाणे घालता कामा नये आपल्या बंडखोरांना. तरच सत्ता येईल. अच्छा. आपण जर काही नाही अपक्ष बंडखोर उभा करून जर आपण त्यांना जर हे करालो तर हो. मग सत्ता येणं अवघड होईल. बरोबर. आपण महायुतीचा उमेदवार या ओके. तिघा पक्षांतून निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. याच्यामध्ये फक्त एक थोडा अडचण अशी होऊ शकते की तुम्हाला अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, भाजपला त्यांच्या नेत्यांना किंवा फडणवीसांना आता मुख्यमंत्री करायचंय. तो ते आपले उमेदवार. तो प्रश्न नंतरचा आहे. बरं. सत्ता महत्वाची आहे का काय आहे? हम्म. सत्ता महत्वाची आहे. ओके. आता जास्त ज्याच्या जागा येणार तो होणार आहे हो, मुख्यमंत्री. म्हणजे आपल्याच मग मित्रपक्षांच्या पाडा असं अनेकदा आपण युतीमध्ये नाही, पाहिजे. ते करून उपयोग नाही ना. अच्छा. ती आज वेळ नाही. ओके. आता या लोकसभेच्या निकालानंतर हो. आपण चित्र आता आलेलं आहे आपलं. बरोबर. आता ते राहिलं तर सत्ता आहे तर सगळं आहे. बरोबर. ओके. तुमचा फंडा एकदम क्लिअर आहे. हो, क्लिअर आहे. ओके. आता एक बाहेर कशाला करायचं. याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे की जेव्हा जेव्हा अशी राजकीय स्थित्यंतरे होतात तेव्हा तेव्हा कोल्हापूरमध्ये बरंच काही घडामोडी वेगवेगळ्या घडत असतात. मध्यंतरी कोल्हापूरमध्ये एक हिंदुत्वाचं म्हणून काहीतरी एक वारं उठलेलं होतं, त्याची चर्चा होती. तर खरोखरीच कोल्हापूरच्या जी ओळख आहे पुरोगामित्वीची त्याच्या विरोधात काही घडलं होतं का किंवा घडत आहे का? नाही, थोडं खरं आहे. थोडं मध्ये तसा प्रकार घडला होता. तो लोक लगेच ते म्हणजे वादळ शमलं. बरं. कारण कोल्हापूरमध्ये अशा गोष्टीला थाराच मिळणार नाही. बरं. अनेक वेळा प्रयत्न अनेकांनी केला परंतु तसं होत नाही. ओके. कारण लोक हे छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचे असल्यामुळं अशा गोष्टीला थारा देत नाहीत. थारा देत नाहीत. पण समजा असा प्रयत्न या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला तर पालकमंत्री म्हणून तुमची काय भूमिका असू नाही, शकेल? होऊ शकतो ना. ते आता कायदा सुव्यवस्था काकडे जबाबदारी पोलिसांची आहे. बरं. ते सांभाळतील ना. ओके. प्रयत्न तसा आपला राहील. आता मला एक लक्षात घ्या की निवडणुकीमध्ये अशा प्रकारची प्रचार होणं हे स्वाभाविक होत असतात. होत असं हो नाही पण एक त्या शहराची विण जी ते असतं. उस्कटणं आपण जे ते म्हणतो ठीक आहे ना. त्यामुळे पोलीस त्याचं कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करतील ना. रक्षण करतो. पण मला वाटतं तसं काही येणार नाही प्रश्न. तसं काही प्रश्न येणार नाही. आता जो पुण्यामध्ये फोर्स जो अपघात झाला आणि त्या तुमच्या खात्यावरती त्याच्यावरती बरेच आरोप झाले तर खरोखरी ससूर म्हणा किंवा ज्या सरकारी जी सगळी रुग्णालय आहेत किंवा वैद्यकीय महाविद्यालय आहेत या ठिकाणच्या अशा परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काय नक्की उपाययोजना करतात हे लोकांना खरंच जाणून घ्यायला आवडेल. नाही, आता काय झालं आहे की आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत जे हॉस्पिटल चालवले जातात. आता काय होतंय की कुठलीही घटना घडली की ते सरकारी इस्पितळात आणलं पाहिजे हो. असा एक कायदा आहे. खाजगी दवाखाने काय ते ॲडमिट करून घेतात. बरोबर. मग तो अपघात असेल, विषबाधा असेल, साप चावणे असेल, विजेचा शॉक बसणं असेल, आत्महत्या असेल, असे ज्या ज्या घटना घडतात हे सरकारी इस्पितळात आणले जातात. बरं. मग त्याचं पोस्टमॉर्टम करणं, रक्त तपासणं. आता हे जे प्रकरण होतं पुण्याचं, त्या मुलानं दारू पिऊन गाडी चालवली आणि अपघात केला. बरोबर. असं प्रकरण. हो. तो आणला. हो. आता त्याच्यामध्ये आपण सगळे CCTV वगैरे सगळे होते. हो. आपण लगेच आमचे जे पथक गेलं त्यांनी लगेच शोधलं की हे रक्त कसं बदललेलं आहे, बरं. तिच्या आईला कसं आणलेलं आहे. शेवटी जो डॉक्टर होता त्या विभागात तो नाही. हो. तो होता रजेवर. बरोबर. त्याच्याकडे दुसरा विभाग होता. त्याला काहीतरी हे पोलिसांनी आणि त्यांचं काहीतरी संगनमत असावं. त्यांना पोलिसांचाच त्यांचं असल्याशिवाय होणार नाही ना हे. बरं. त्या डॉक्टरांचे आणि पोलिसांचे संबंध असल्याशिवाय अशा घटना घडत नाही. तुम्ही आता पोलिसांना हे करताय म्हणजे नाही, पोलिसांना नाही. ते त्यांना माहिती सस्पेंड केलीत की पोलीस 2-3. ओके. आणि नंतर ते रक्त बदललं हो. आणि मग हे केलं. आपण लगेच ताबडतोब त्यांना सस्पेंड करून टाकलं. बरं. आणि अटकही झाली. हो. तर माझं मत आहे अशा गोष्टी ह्या लालसेपोटी घडतात. पैशाचं लालच हे. आता हे असे आता ह्या गोष्टी अशा घडतात. ह्याला पायबंद घालणं एवढं करू शकतो. माणसाचा स्वभाव तर का बदलू शकत नाही आपण. बरं. त्यांना जास्त पैशाचा आमिष दाखवला असेल, तो मोठा उद्योगपती होता, आपल्याला मुलाला वाचण्यासाठी कुठल्याही पातळीवर तो जाईल. तसे अनेक त्यांचे प्रकार त्यांनी केले. परंतु आपल्या ह्याच्यात घडणारच नाही यासाठी फार आम्ही टेक्नॉलॉजी आणलेली. आम्हाला 2 मिनिटात आम्ही कमिटीमध्ये आम्ही शोधून काढलं लगेच तात्काळ. ओके. कसं आलं, कुठलं बदललं, काय बदललं.
पण तुम्ही जो डॉक्टर रजेवर होता त्या डॉक्टरचं नाव होतं तावरे, आणि त्या तावरेंना नेमणुकीसाठी तुम्ही नेमणूक द्या, त्यांच्याकडे 4 द्या, असा तुम्ही आदेश दिलेला होता. तर हे खरं होतं का? आणि त्याच्यात तुमचा आदेश नाही, त्या याच्यात दिसतोच आहे, हे तो बघा, तुमची सही दिसते. विधानसभेचे आमदार हो. त्या मतदारसंघाचे त्यांनी मला पत्र दिलं हो. की हा चार्ज यांच्याकडे द्या. बरोबर. तो ज्या चार्ज देण्यासाठी तो फिट होता. हो. फिट नसता तर हे बघा, मंत्र्याचं काम काय आहे की शेरा मारणं, हो. सादर करावे, बरोबर. विनंतीप्रमाणे हे करावे आणि करा. हो. सो ज्याला आम्ही देणार शेरा हो. किंवा ज्याची अधिकाराची जबाबदारी आहे करण्याची, त्यांना योग्य असेल तर त्यांनी करून माझ्याकडे पाठवायचं. हो. नसेल तर सांगायचं ह्या कारणामुळे करता येत नाही. बरोबर. त्यांनी करून टाकून त्याला पद दिलं. हो. परंतु लगेच 3 काही 4 महिन्याने हा. उंदीर प्रकरण तिथं घडलं. हो. उंदीर चावल्या आयसीयू मध्ये उंदीर साप. म्हणून असं काही सापडलं आणि माणसावर चावला असं काही झालं. हो. ते चौकशी समिती नेमली, तो दोषी निघाला, त्याला लगेच आम्ही बदली करून टाकली. बरोबर. मग तो त्या ह्याच्यावर नव्हता. मग एखाद्या आमदारानं दिलंय म्हणून आम्ही ठेवण्याचा अट्टाच केला नाही. ओके. लगेच ह्या प्रकरणाच्या वेळी तो तिथं नव्हता. हा, हे तुम्ही वारंवार सांगता, पण पोलीस तपासामध्ये असं आलंय की तो 6 वाजता त्या डॉक्टरला फोन करत होता, जो प्रत्यक्ष. अहो, तो बघा, त्याचा सहकारी असल्यावर फोन करणं हा भाग वेगळा. हम्म. त्याच्यावर चार्ज होता काय? नव्हता. नव्हतं. त्याला आम्ही त्या उंदीर प्रकरणात बदली केली तर केली होती. ओके. पण ज्या डीननं हे सांगितलं की मुश्रीफ साहेबांच्या सांगण्यावरनं तावरेनं 4 दिला, त्या डीनची पण तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी बदली नाही नाही केली. नाही नाही. ते चौकशी समितीने सांगितलं की या डीनचा निष्काळजीपणा झालेला आहे. हे बरं. प्रकरण त्यांनी नीट हाताळलं नाही. ओके. त्यांनी तात्काळ हे शोधून काढलं पाहिजे होतं काय झालंय ते. बरं. आमच्या समितीने काढलं शोधून. ओके. ओके. आणि निष्काळजी त्याला पट चाललं काय, ते पत्रच व्हायरल झालं होतं ना. हो, बरोबर. आणि आम्ही कुठं नाकारतोय. हो. अहो शेवटी माझं काम आहे की लोकप्रतिनिधी आले की त्याच्यावर शेरा मारणं. ओके. लोक आमदार भेटणार, खासदार भेटणार, कोण तर विनंती करणारच ना. तर बदल्या काय आपण अशा हे होणं ह्यानं होत नाहीत. शेवटी लोकप्रतिनिधी भेटतात. मग पोलीस अधिकाऱ्याची बदली असेल, जलसंपदा विभागाची बदली असेल, किंवा एखाद्या नगरविकास कुणाची असली तर मग ते शेरे मारतात. ओके. शेरे मारले म्हणजे आपण दिलं असं होत नाही ना. अच्छा. समजा तो फिट नाही, आधी लिहून द्यायचं आम्हाला फिट नाही, बसता येत नाही, आम्ही हे लागलो धरू. पण तो उंदीर प्रकरणामध्ये आपण त्याला बदलीच केली ना. बरोबर. कुठे ठेवला त्याला? येस. ओके. याच्यामध्ये आणखी एक थोडासा एक शेवटचा मुद्दा या प्रकरणातला, की रवींद्र धंगेकरांनी तुमच्यावर काही आरोप केले होते आणि तुम्ही त्यांना मानहानीची नोटीस पाठवणार असं पण सांगितलं. त्याने असं सांगितलं होतं की ह्या मुश्रीफाचा आशीर्वाद आहे. हो. मी होतो फॉरेनला. हो. मी दुसऱ्या दिवशी ते बघितलं. मी त्याला म्हटलं ताबडतोब तुम्ही 24 तासात मला माफी मागायची, नाही तर मी आपल्यानुसार दावा दाखल. बरोबर. त्यांनी दुसऱ्याच मान्य केलं की मुश्रीफाचा काही संबंध नाही, असं मान्य केलेलं आहे. मान्य केलं त्याने. ओके. त्यामुळे तो विषय संपला, कारण त्याला माहिती नव्हतं. बरं. त्याने मी मंत्री आहे म्हटल्यानंतर दाबून बोलण्याची सवय असते, त्यामुळे ते बोलले होते. ओके. ओके. मी लगेच केल्यानंतर ते विषय संपला. अच्छा, त्यानं तुमच्यावरची टीका. माझ्यावरची टीका लगेच थांबली ना. ओके. पण एक जनरल प्रश्न मी विचारतो, ससूनपुरताच नव्हे, जे असे सगळी सरकारी रुग्णालय आहेत, मग तुम्ही एवढं सगळं कामगार मंत्री म्हणून सगळं पाहिलं, तर तुमच्या डोक्यामध्ये असं काय आहे की ही जी सगळी मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये काही बदल व्हावा, काय काय झालेलं आहे, विचार करता? काय झालेलं आहे की आपल्याकडं सरकारी इस्पितळ आहेत आणि हॉस्पिटल आहेत, त्याच्यामध्ये आपण डॉक्टरवर सगळी जबाबदारी टाकलेली आहे. बरं. आता इथं जे खाजगी दवाखाने आहेत किंवा जे धर्मादाय आहे, बॉम्बे हॉस्पिटल, लीलावती, जसलोक, रहेजा, किंवा हे जे सगळे हॉस्पिटल आहेत, इथं काय आहे की एक जे कामं करणारी जी यंत्रणा आहे, म्हणजे हाऊसकीपिंग असेल, डाएट असेल, किंवा गार्डनिंग असेल, सिक्युरिटी असेल, ही बघण्यासाठी वेगळी यंत्रणा आहे. आणि अनेक ठिकाणी माझी सैनिक अधिकारी तिथं त्यांची OSD आहेत, त्याने तेवढंच काम करायचं. डॉक्टरनी फक्त हा पेशात बघायचा. बरोबर. आपण काय केलं, डॉक्टरला दिले साफसफाई बघायचं, ते जेवणाचं बघायचं, सिक्युरिटी त्यानंच बघायची. ओके. यामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. बरं. आणि मला वाटतं ज्यावेळी नांदेडचं प्रकरण घडलं, त्यानंतर आम्ही सिरियसली अशा पदांची निर्मिती करायचं ठरवलं. त्या मेडिकल डीनची जबाबदारी थोडी कमी करणं, त्यांना फक्त वैद्यकीय हेच काम. ओके. ओके. बाकी रोजचं जे ऍडमिनिस्ट्रेशन असेल त्यासाठी वेगळा अधिकारी वेगळा असू शकेल. आणखीन एक जो प्रश्न आताच्या बजेटमध्ये पण आला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार अशी घोषणा केलेली आहे. तर काय आहे राज्याची परिस्थिती आणि तुमच्या डोक्यामध्ये काय आहे की प्राधान्याने तुम्ही या वर्षभरात काय सुरू करताय, नक्की काय त्याच्यामध्ये प्लॅन? एकूण आता आपले 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आपण मेडिकल कॉलेज काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जवळजवळ सगळीकडे आता आपण मंजूर केली आहे.
आता या वर्षी जवळजवळ 10 मेडिकल कॉलेजचा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. बर. फक्त एक 2-3 जिल्हेच राहतील, हम्म. बाकी सगळे जिल्हे तिथं नवीन हॉस्पिटल बांधणं, बरं. जोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करून त्या मुलांच्या हॉस्टेलची सोय करणं, सिव्हिल हॉस्पिटल जे आहेत तिथलं हो. ते ताब्यात घेणं, ही बरं. प्रक्रिया आता आमची सुरू आहे. ओके. पण तुमच्या म्हणण्याने सगळ्या 10 पैकी 8 ठिकाणी तरी प्रवेश प्रक्रिया यंदा ही सगळी सुरू होईल आता. सुरू होईल. त्याच्यामध्ये एक अनेकदा असा प्रश्न येतो की अनेक भारतीय मुलं ही कुठे युक्रेनला जातात, कुठे रुमानियाला वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. तर याच्यामध्ये काही बदल व्हावेत किंवा आपल्या मुलांना हे व्हावं, तर त्यासाठी तुमच्या विभागाच्या काही योजना आहेत का? नाही, आता काय झालं आहे की आमच्याकडे जी प्रवेश प्रक्रिया आहे ना, हो. ही पूर्णपणे मेरिट नाही. बरोबर. ही वशिलेबाजीने अजिबात नाही. हो, अगदी बरोबर. तो मुद्दा नाही. त्यामुळे आता आपल्या जागा वाढल्या हो. की तेवढी मुलाची सोय इकडे होईल. बरं. बाकीच्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, हम्म. तर नीटच्या परीक्षेत त्यांना मार्क कमी आहेत हो. किंवा ह्याच्यात आहेत, ती जाऊन परदेशात जाऊन काय झालं, डॉक्टर असला एखादा हम्म. तर त्याला असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, सांभाळणार कोण? बरोबर. मग ते पाठवतात बाहेर. ओके. जो श्रीमंत आहे त्याला मुलाला आपला डॉक्टर करायचा आहे, हम्म. ते नीटच्या त्या मेरिटमध्ये येत नाही, ते पाठवतात बाहेर. बरोबर. ओके. पण हे जे भारतीय मुलांचे एकूण जेवढं आकर्षण आहे, तर आणखीन तुमच्या याच्यामध्ये म्हणजे तुम्ही की आता नीटला एवढं पैकीच्या पैकी मुलं मार्क मिळवतात, हे मिळवतात, लोकांचे ॲस्पिरेशन्स भरपूर आहेत. तर एवढ्या 8-10 फक्त कॉलेजने हा प्रश्न सुटेल का असं मला वाटणार आता 36 झालेला आता. हो, पण नव्यानं होणार आता ना. ते ऑल पण त्या जागा त्या होणार ना, तेवढ्या MBBS जागा आता 100ची जिथं आहे तिथं 150 चालू झाली आहे प्रवेश प्रक्रिया. ओके. 150 आहे तिथं 200 झालेली आहे. हम्म. लगेच NMC लगेच एवढ्या मंजुरी देत नाही ना. मंजूर देणार. आता GT कॉलेजला आजच ओके. 50च विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमतेचं त्यांनी मान्यता दिली, ओके. कारण आमच्याकडे तेवढंच इन्फ्रास्ट्रक्चर आज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. त्यामुळे ते हळूहळू वाढते. अनेकदा असं बोललं की नीट जी आहे त्याला तमिळनाडू सरकार त्या नीटला आक्षेप घेत आहे, तर याच्यावरती महाराष्ट्राची भूमिका काय आहे? नाही, शेवटी हे बघा, ते केंद्र सरकार परीक्षा घेतं, हो. NTA म्हणून त्यांची संस्था आहे. आता त्यामध्ये परवा घोळ झाले का? घोळ झालेच. हो. कारण 67 ते 68 विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले, बरोबर. 720. हो. त्यानंतर जवळ 1500-1600 मुलांना हम्म. त्यांनी ग्रेस मार्क दिले, बरोबर. काही द्यायची गरज नव्हती. हम्म. सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं बरोबर. आणि त्यांना सांगितलं की ग्रेस मार्क दिले, त्यांची परीक्षा वेगळी घ्या, असं काय बरोबर. सांगितलं. हो. आणि मग ते शिक्षण मंत्री जे आहेत, मला वाटतं धर्मेंद्र प्रधान, हो. त्यांच्यासाठी आता घोळ झालेला, त्यांनी CBI चौकशी लावली. बरोबर. म्हणजे मला वाटतं की ही पारदर्शी पद्धत करण्यासाठी आता कायदाही त्यांनी आणलेला आहे. बरं. आता एवढा कायदा कठोर जर आणला असेल हम्म. तर आता परीक्षा व्यवस्थित होतील असं मला वाटतं. वाटतं नीटमध्ये आपण राहिलं पाहिजे, हो. की त्याच्यात याच्यावर तुमचा पाठिंबा असू शकतो. नाही, सगळं हे बघा, या नीटच्या परीक्षेबद्दल हम्म. आणि त्यानंतर CET बद्दल किंवा अशा या परीक्षेबद्दल अनेक वेळा कॉलेज न्यायालयीन लढाया झाल्या. बरं. 12वी नंतर ह्या सगळ्या परीक्षा आहेत. हो. तर आता काय झालं की आमच्याकडे SSC बोर्ड आहे, हम्म. आमच्याकडे CBSE हो. आहे, ICSE आहे, बरोबर. आमच्याकडे 4-5 सिलेबस आहेत, सगळ्या देशात सगळ्या राज्यात तेच आहेत. बरोबर. मग 12वी नंतर मग जो मार्क कोणाचे धरायचे असे करायचे राहायचे, म्हणून ती परीक्षा आहे, बरोबर. ती योग्य आहे. ओके. ती योग्य आहे. आता ती कुणी घ्यावी हा. ह्याबद्दल मत मताचं औषध, राज्याने घ्यावी असं त्यांना वाटत असेल, ओके. केंद्राला घ्यावे असं केंद्राला वाटते. बरं. त्याच्यात काय होतं की राज्याचा कोटा असतो, प्रदेशाचा कोटा असतो. हम्म. त्यामुळं ही जी नीटची व्यवस्था जी आहे ती मला योग्य अशी वाटते. ओके. थोडंसं कोल्हापूरच्या राजकारणाकडे आपण पुन्हा येऊया, की कोल्हापूरमध्ये खरोखरीच म्हणजे एक तुमचा जो प्रवास होता तो थोडा लोकांना जरा जाणून घ्यायला आवडेल, की तुम्ही सदाशिवराव मंडलिक यांचे कार्यकर्ते, शिष्य म्हणून तुम्ही होता. तर नक्की ते आपल्याला राजकारणाचं जायचं आहे. तुमचे दुसरे जे बंधू आहेत ते IPS अधिकारी म्हणून रिटायर झालेले आहेत. तर तुम्ही म्हणजे राजकारणात जायचं आणि त्यांनी प्रशासनात जायचं, असं तुम्ही दोघा भावांनी नाही, तसं नाही. कसं काय झालं होतं नक्की ते? 1972ला आमचे वडील गेले. बरं. आमचे वडील शेतकरी होते. बरं. आमचे भाऊ त्यावेळा म्हणजे UPSCचं परीक्षा तयारी देत होते. तुम्ही मोठे की ते मोठे? ते मोठे. बरं. आणि मग त्यांनी तो निवडला रस्ता आणि मग मी समाजीकरणात, मला ती आवड होती. बरं. सामाजिक एक म्हणजे मला एक तळमळ होती. बरं. मी 1974-75ला विक्रमशिव घाडगे, जे संभाजी घाडगेचे वडील, हो. हे पहिल्यांदा छत्रपती शाहू कारखान्याच्या उभारणीच्या निमित्ताने या राजकारणात आणि समाजकारणात आले. बरं. त्यांच्याशी आम्ही जोडलो गेलो. हम्म. त्या कारखान्याचा मी संस्थापक संचालक. बरं. पण जो 1980-81 साखर पडली हम्म. आणि 85ला पहिल्या निवडणुकीत मला त्यांनी काढून टाकला. बरं. मी जरा तरुण होतो, हां. असं मग मलाही तो अपमान सहन झाला नाही. बरं. मी कैलासवासी खासदार मंडलिकांचं नेतृत्व ओके. स्वीकारलं. मंडलिक आणि घाटगे यांचे कसे संबंध होते ते? नाही, ते एकमेकांचे विरोधक होते होते. ना. ओके. अनेक लढाया केलेल्या होत्या. बरं. आणि मग मंडलिकांच्यावर मी 20-22 वर्ष राहिलो. बरं. तिथे एक हमीदवाडा कारखाना नावाचा कारखाना काढण्यामध्ये मी योगदान दिलं. बरं.
आणि मग त्यांच्याने माझे तिथे थोडे मतभेद झाले, तिथूनही मी बाहेर पडलो बरं. ओके. आणि मग स्वतंत्र संसार उभा करून आमचं मार्गक्रमण सुरू झालं. मार्गक्रमण सुरू झालं. पण शरद पवारांनी तुम्हाला संधी दिली वारंवार. तर पहिल्यांदा पवार साहेबांनी मला तिकीट दिलं, मला मंत्री केलं. त्यांचे तर उपकार माझ्यावर आहेत. शरद पवारांना तुमचा पहिला संपर्क केव्हा झाला? त्यात आपण मंडलिक साहेब आमदार असताना मी त्याच्यावर जायचो ना. बरं. काय होते की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात मला. बरं. तसं चुनचुनीत एखादा पोरगा असला की आपल्याला लगेच लक्षात येते. हां. तुम्ही 5-6 मुलं सोडा, ओके. तर एकदम ओळखते हे पुढं काहीतरी होणार. ओके. तसं ते ओळखलं त्याने पण आम्हाला. तुम्ही अशी काय चूक दाखवली होती पवारांना? चुना आता त्यावेळी काय कळणार हो. आता ते स्वभावाप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीत बोलणं किंवा एखाद्या गोष्टीत काम करणं. ओके. पण जेव्हा 2009 मध्ये सदाशिवराव मंडलिकांच्या विरोधात संभाजीराजे उभे राहिले होते, तेव्हा पवार मंडलिकांच्या विरोधात होते. तर तेव्हा तुम्ही कोणाचं नक्की काम केलं होतं? नाही, मी केलं होतं संभाजीराजेंचं. काय सांगता? म्हणजे काय झालं होतं, मंडलिक साहेबांनी स्वतः आपल्याला तिकीट नको म्हणून सांगितलं होतं. बरं. तिकीट नको म्हणून सांगितलं होतं. हां. परंतु त्यांना दुसरं नाव सुचवायचं होतं. बरं. ते न करता आम्ही संभाजीराजेंना तिकीट दिलं. बरं. सगळ्यांचं ऐकून हो. पवार साहेबांनी दिलं. ते संभाजीराजेंजवळ होतो आम्ही, कारण होतो पवार साहेबांच्या विरोध होतो ना आम्ही. बरोबर. जेव्हा मंडलिक तुमच्यावर नाराज नव्हते झाले? ते विरोधीच गेले ना. विरोध गेले, पण तरी पण नाही, हा माझा शिष्य होता, मी तयार केलं. नाही, त्याच्या आधीच माझे त्याचे मतभेद झाले होते. अच्छा, त्याच्या आधीच तुम्ही त्यांच्यापासून मतभेद झाले होते. दूर गेलेला होता. तुमच्या आणि सतेज पाटलांची मैत्री कधीपासूनची आहे? नाही, या राजकारणामध्ये ते आमदार झाल्यानंतरच शेवटी मैत्री अशी नाही. तो फार वयानं लहान आहे माझ्या. बरं. तो ज्युनियर आहे. अच्छा. मी सिनियर आहे. बरोबर. वयानंही आणि काही बरोबर, अगदी खरी गोष्ट आहे. आणि मग आम्ही त्यांनी जे काय झालं की भारतीय जनता पक्षाचं 5 वर्षाची सत्ता यावेळी होती, त्यावेळेला आम्ही दोघांनी ठरवलं की यावेळेला आपण एकत्र काम करायचं. 2014 ते 19च्या दरम्यान त्यावेळेला आम्ही ठरवलं की आम्ही एकत्र काम करायचं. काय व्हायचं की मंत्री व्हायचं म्हणून एकमेकाला पाडापाडी करणं, बरं, तो मंत्री होईल म्हणून त्याला पाडणं, असं हे पूर्वी घडत होतं. ते आपण टाळायचं असं ठरलं आम्ही. ओके. आणि आम्ही दोघांनी मग जिल्ह्याची सगळी संस्था, हो, म्हणजे महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, बाजार समिती असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक, मी आजही चेअरमन आहे त्याचा, त्यानंतर गोकुळ, दुसम, असे अनेक एकत्र आलो आणि आम्ही या सगळ्या निवडणुका जिंकल्या. ओके. पण अजूनही असं वाटतं म्हणजे भाजप सोबत जाण्यापेक्षा जरा बंटी पाटलांबरोबर थोडंसं सुखद. आता राजकीय प्रवास हा बीजेपी युतीवर आहे, तिथं राहणारच. बरं, ओके. सहकारी संस्थेचा वेगळा आहे ते. अच्छा. आता त्यावेळेला निवडणुकीच्या वेळा काय ठरलं त्यावेळेला होईल. आता पण असं तुम्हाला कोल्हापूरच्या लोकांना कसं काय जमतं? मला विशेष वाटतं की बाबा राज्याच्या राजकारणात वेगळी भूमिका, लोकलला मात्र तुम्ही ह्या कारखान्यात परत वेगळी, त्या कारखान्यात अनेक आहेत, त्या चांगल्या चालल्या पाहिजेत. बरं, या पद्धतीनं आमचे काम असतं. ओके. अच्छा. तुम्हाला धनंजय महाडिकांनी बुलेटवर चक्कर पण मारली. आता धनंजय महाडिक आता आमच्यावर आता गेल्या एकदा लोकसभेला सुद्धा त्यांना फार मोठ्या ह्यानं मी खासदार संजय मंडलिकांना पराभूत करून मी धनंजय महाडिक खासदार करण्यामध्ये सुद्धा पुढाकार घेतला. बरोबर. 2014 गेल्या वेळा त्यानंतर जमलं नाही त्यांना. बरोबर. मग आता तुमची डबल जी बुलेट चालली होती ती आता पुढे चालू. हे बघा, आता आमची युती आहे, युतीबरोबर आमचं हे आहे. बरं. ती युतीबरोबर आमचं राहणार. ओके. आणि तुमचा जो स्वभाव तुम्ही मागे सांगितलं, जे ठरवलं तेच तुम्ही करता. नाही, खोटं आपण एक आत एक आणि बाहेर काय संबंध नाही. काय होईल ते होईल राजकीय परिणाम. अच्छा. कोणाला फसवायचं नाही, कोणाला विश्वासघात करायचा. तुमचा स्पष्टपणा इतका आहे की जेव्हा जितेंद्र आव्हाड यांच्या ज्या मनुस्मृतीबद्दलचा वाद झाला तेव्हा तुम्ही भुजबळ साहेबांना टीका करा, तुम्ही मागे पुढे नाही पाहिलं की नाही. भुजबळ टीका नाही, पण थोडंसं त्यांना तुम्हाला ते पटलं नाही, तुम्ही ते बोलून दाखवलं असं म्हणूया आपण. मी टीका नाही केली. ते मनुस्मृतीच्या आहे ना, त्यांचं म्हणणं असं होतं की जितेंद्र आव्हाड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या महाडला फोटो तो फाडला आणि जाळा. वास्तविक तो फोटो छापायची गरजच नव्हती. बरोबर. कारण तुमच्या हातात ती मनुस्मृती होती, ती जाळायची ना. बरोबर. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो आणि आपण काय करतोय त्याला भानच राहिलं नाही. बरोबर. ते फाडून तुकडे केले, पायात घातलं. मला ते आवडलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो छापायची गरज नव्हती. ते फाडून असं पायाखाली घ्यायची गरज नव्हती, जाळायची गरज नव्हती. तो विषय भुजबळ साहेब डायव्हर्ट करतायत म्हणून त्याला म्हणते की बाबा ते त्याला सुनवा ना, त्याला हे बरोबर नाही केलं. आणि मग मनुस्मृती करतोय, तो योग्य करतोय वगैरे, तुमचं काय म्हणायचं मत मांडा. मनुस्मृतीमध्ये सगळ्याचाच विरोध आहे. ओके. म्हणून मी भुजबळ साहेब, हे तुम्ही त्याला सुनवा, त्याला म्हणजे हे बरोबर नाही केलं. भुजबळ साहेब त्याच्यावर तुम्हाला काय नंतर काय नाही बोलले. त्यांना पटलं असावं, ते पटलं असावं असं मला वाटतं.
आणखीन एक तुम्ही जर स्पष्टपणे आले मंत्रिमंडळ बैठकीत पण तुम्ही असं स्पष्टपणे बोलता. नाही, आता हे बघा, जे विषय असतात त्यावर बोलायचं असतं. बरं. जे आपल्याला वाटतं ते बोलायचं आपण. ओके. शेवटी काय असतं की आमचे कॅबिनेट होण्याआधी आमची प्री कॅबिनेट असते. बरं. त्यामध्ये कुठल्या विषयावर काय करायचं ते चर्चा होते. बरं. त्यामुळे सिनियर माणसं आमची जास्त बोलतात. ओके. दादा असतील, उपमुख्यमंत्री किंवा भुजबळ साहेब असतील किंवा दिलीप वळसे पाटील साहेब, हो. हे तिघजण मला तिथं सिनियर आहेत. बरं. ते बोलतात ते एकेका विषयावर. बरं. आणि शेवटी काय, हा सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचा विषय आहे. ओके. त्यामध्ये काय कुणाचं काय धुणं काढणं किंवा असं नाही. बरं. एखादं चुकीचा प्रस्ताव आला तर हो. हे असं नाही, असं केलं तर चांगलं होईल, बरोबर. एवढ्या पुरतं मर्यादित असतं. अच्छा. पण तिथे काय भाऊबंदकी असत नाही. ओके. अच्छा. तुम्ही विलासरावांच्या मंत्रिमंडळात काम केलं, सुशील कुमार यांचे काम केलं. थोडं त्या मुख्यमंत्र्यांविषयी जरा सांगा की जरा काय नक्की आता तुम्ही इतकी 20-25 वर्ष काम करताय. काय थोडंसं तो इतिहास जरा लोकांपुढे आला पाहिजे. विलासराव देशमुख साहेब हे अतिशय हजर जबाब आहे, बरं. उत्कृष्ट वक्ता बरं. आणि अतिशय त्यांचं म्हणजे त्यांना सगळं ज्ञान असल्यासारखं होतं. बरं. खाली वरून आलं तिथे हो, बरोबर. जिल्हा परिषद सरपंच पासून ते बाबुळगावच्या सरपंच पदावर त्यामुळे सगळं एखादा काय किस्सा आठवतो तुम्हाला विलासरावांचा? नाही, अनेक किस्से आहेत. ते काय एखादा असा तर तुमच्या लक्षात अजूनच स्मरणात आहे की नाही? सुशील कुमार शिंदे बरं. एकदम सहृदयी माणूस. ओके. विनोद त्याने तर मला ते विधिनायक खातं होतं, हां. त्याचे ते कॅबिनेट होते, मी राज्यमध्ये मला देऊनच टाकलं होतं ते. देऊन म्हणजे हां, काम तूच बघ, काम तुम्हीच पहा. असा विश्वास हे करणारे. ओके. त्यानंतर आले अशोक चव्हाण, हो. त्यांचाही त्या अनुभव चांगला आहे. ओके. नंतर आले पृथ्वीराज बाबा. असा कोणाच नाही. आता एकनाथ शिंदे साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब होते. ओके. काय मुख्यमंत्रीच असतात, त्यांना काय हे करण्यात आलं नाही. ओके. आपण कसं त्यांच्याशी वागतो बरं. आणि त्यांना कसं आपण पटवून देऊ शकतो यावर आपलं ठरलेलं असतं यश. ओके. अच्छा. पण जसं तुमची काय म्हणू कोल्हापूरच्या सगळ्या राजकारण्यांशी एकमेकांशी चांगली मैत्री आहे असं म्हणूया, कधी तुम्ही संघर्ष करता. तसं राज्याच्या इतर भागामधला असा कोणता नेता आहे की ज्याच्याबरोबर तुम्ही आवर्जून गप्पा मारायला जाता? तटकरे साहेब असतील किंवा कोणी तटकरे असतील? साहेब, इतर कुठे? आता मी नाव घेतलं तटकरे साहेब म्हणून तुम्ही तटकरे साहेब आता होतेच. हो, म्हणून तुम्ही माझ्या डोक्यात ते आलं. तटकरे पण काय बुवा, आता हे बोलायचं समजा तुम्हाला काहीतरी अडचणी आहेत. तटकरे साहेब आमचे अध्यक्ष आहेत पहिल्यापासून, माझ्यापासून ते सिनियर आहेत. बरं. त्याने त्यांच्याकडे नगर विकास खातं होतं, हो. ते गेल्यानंतर माझ्याकडे नगर विकास खातं बरं. आलं. त्यांच्याकडे जलसंपदा होतं, ते माझ्याकडे नंतर आलं. बरं. अशा अनेक गोष्टी घडत गेल्या. ओके. आता ते लोकसभेत आहेत. हां. अनेक वेळा त्यांनी आम्ही प्रचारला घडला आहे, ते माझ्या प्रचारला आलेले आहेत. बरं. त्यानंतर दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, भुजबळ साहेब सुद्धा आहेत, अच्छा. आणि दादाही अजितदादा आहेत. बरं. काय आपण अशा त्यांचे सगळे संबंध माझे चांगले आहेत. ओके. अच्छा. अनेकांना असं वाटतं की तुमचं वजन, देहष्टी वगैरे सगळं पाहून काय मुश्रीफ साहेब बिर्याणी कोणत्या प्रकारची खातात ते असं? नाही, बिर्याणीचा सवाल नाही, अनुवंशिक आहे. अनुवंशिक आहे. बरं. ओके. पण खाण्यापिण्यामध्ये काय म्हणजे मुश्रीफांना काय आवडतं बुवा? नाही, मांसाहारी शाकाहारी दोन्ही आवडतं मला. बरं. ओके. पण स्वतः दुपारी तुमची स्वतःची अशी आवड अगदी घरी आवर्जून सांगणार हे पाहिजे ते पाहिजे किंवा घरचे तुम्हाला? नाही, माझ्याकडे मांसाहारीमध्ये हां. मला बिर्याणी आवडते, बरं. मटण आवडतं, कोंबडी आवडते. बरं. शाकाहारीमध्ये झुणका आवडतो, वांग्याचं भरीत आवडतं, त्यानंतर दही भात आवडतं. बरं. हे सगळं. सगळं. ओके. पण तुमच्या घरच्यांची अशी काय कोणती हे आहे की बघा घरी गेलं की ही मी डिश आवर्जून सांगतो मुंबईमधनं? नाही, त्याला माहितीच आहे, ते करतातच. काय करा म्हणजे काय काय आवडतं, काय काय आवडतं, ते आवडायचं. दुपारी शाकाहारी, संध्याकाळी मांसाहारी. मांसाहार रोजच असतो बुवा? रोज नाही, आठवड्यातून 3 दिवस. 3 दिवस. ओके. पण जेव्हा कोल्हापूरचं येतं की बघा पांढरा रस्सा, तांबडा रस्सा वगैरे ते कोल्हापुरी फारच कोल्हापूर चांगलंच असतं ते. खासियत असते. मग तुमचं कोल्हापूरमधलं आवडतं ठिकाण जाण्याचं किंवा काय असं नाही की घरीच? बाहेर नाही. बाहेर कधी येत नाही. मग मुंबईमध्ये कुठे कुठे तुम्ही मी हॉटेलमध्ये जात नाही. हो का? कधीच नाही? क्वचित. ओके. नाहीच. पूर्वी जात होतो, आता नाही. अच्छा. आता अजिबातच. त्या तृष्णामध्ये जात होतो मासा खायला. बरं. ओके. तृष्णाच घ्यायचे, MSC बँकेच्या पलीकडे अलीकडे आहे ते. ओके. तृष्णा. अच्छा. तृष्णा. बरं. ओके. पण असं आवर्जून असं बाहेर? नाही. अच्छा. पार्सल मागवायचं. पण घरचे म्हणत असेल जरा मुश्रीफ सर वजन कमी करावं जरा, असं काही कोणी नाही की व्यायाम करायचं, कमी करायचं. आता ते अनुवंशिकच आहे. अच्छा. त्याला काय करणार? ओके. पण राजकारण आणि हे सोडून, रोजचं हे सोडून मुश्रीफ साहेब करतात काय? टीव्ही पाहतात, पिक्चर पाहतात? नाही, मी बातम्या बघतो. बरं. बातम्या बघतो. मॅच जर असेल तर फायनल बघतो. बरं. T20 परवाची T20 असेल हां. किंवा IPL असेल फायनल. बरं. आपल्याला रोजचे बघायला आवडत नाही. ओके. आता ते अमेरिकेत होती रात्री, हो. आमच्याकडे दिवस, तिकडे रात्र. ओके. पण क्रिकेट पाहण्याचा क्रिकेट आवडतं मला. क्रिकेट खेळत होतो मी.
खेळत होते कधी, म्हणजे कुठपर्यंत? क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळ म्हणजे फुटबॉलमध्ये म्हणजे कोल्हापूरकर बऱ्याच म्हणजे मला दोन्ही खेळ आवडतात. खेळ आवडतात. ओके. पण तुमचे ते तेव्हाचे फोटो अजून जपून ठेवलेत का तुम्ही ते? क्रिकेट आहेत की. ओके. मी कॉलेजमध्ये खेळत होतो. बरं. मी लहान शाळेत असताना कुचबिहार ट्रॉफी खेळलेलो आहे. ओके. म्हणजे कुचबिहार ट्रॉफी कुठे बाहेर झाली होती ती आठवत आहे? त्यावेळी मला आठवतंय की गुजरातमध्ये झाली होती. बरं. ओके. तुम्ही राजकारणामध्ये शेवटी हा स्पर्धा आहे, संकट आहेत. तुम्ही डोकं कसं शांत ठेवता? नाही डोकं शांत म्हणजे आता इतकी वर्ष झाल्यानंतर माणसाला शांतच राहावं लागतं. बरं. आकांडतावकडून चिडून आपलंच ब्लड प्रेशर वाढतं. बरं. आता अनेक प्रश्न अनेक लोक घेऊन येतात, राग येण्यासारखे आणतात. मी सकाळी 5:30ला उठतो. बरं. 6 पासून माझं काम चालू होतं. त्यावेळेला 300-400 माणसं दारात असतात माझ्या. म्हणजे जवळ मी रोज 1000 लोकांना भेटतो ओके. किमान. परंतु काय आता कोण नोकरीसाठी येतो, कोण बदलीसाठी येतो, कोण बढतीसाठी येतो, कोण वैद्यकीय कामासाठी, कोण 1000 कामं. कोणाला मदत लागते, मदतीसाठी येतात. आपण रागावर काय करायचं? अच्छा. तो राग कोणावर काढतो मग? राग काढायचा नाही, काढतच नाही. गिळायचा. ओके. पण असं काही वाचन वगैरे मग वृत्तपत्रांच्या बातम्या नाही, पडतो आता काय होतं की आपण मध्ये मी वाचत होतो. बरं. या जवळजवळ कादंबऱ्या, हां. मृत्युंजय तर 2-3दा वाचून काढले. काय सांगताय? हो. बरं. त्यानंतर यशोदा चव्हाणचं कृष्णाकाठ, बरं. असे अनेक आता थोडासा वेळ मिळत नाही. आता वेळ मिळत नाही. आणि आता ते रोजची दगदग किंवा माणसांना भेटूनच थोडीशी काय त्याला संध्याकाळी थोडंसं म्हणजे कंटाळा येतो ना. कंटाळा येतो. बरोबर. आराम बातम्या बघत बसायचं. ओके. पण असं डोक्यामध्ये सतत 24/7 आपण म्हणतो तसं राजकारणच असतं फक्त? राजकारण नाही, अनेक असतात ना विषय. हे बघा, एक खात्याचे विषय असतात, व्यवसायाचे विषय असतात, मुलांचे विषय असतात, संसाराचे विषय असतात आणि मग राजकारण, समाजकारण. अच्छा. 80% राजकारण, समाजकारण. ओके. पण अनेकांना असं वाटतं मंत्र्यांना काय काळजी आहे? सगळे दारात गाड्या, नोकर सगळ्या यांना काय काळजी आहे? नाही, असं ते गैरसमज आहे त्यांचं. बरं. मंत्री माणूस म्हणताना प्रत्येकाला त्याच्या चिंता असतात, ओके. व्यथा असतात, त्याचे प्रश्न वेगळे असतात. ते लोकांना काय सांगून उपयोग? हे काय प्रदर्शन करायचं आहे आपण? बरोबर. ओके. तुम्हाला पण त्या ह्याच्यातनं सगळं माणूस म्हटलं सगळं आलंच ते. ओके. परमेश्वरानं असं सोडलेलं नाही कोणाला सैल. तुम्ही आता जो तुमचा सगळा राजकीय प्रवास सांगितला तर त्यातला तुम्ही ज्यांची सुरुवात तुम्ही घाटगे साहेबांपासून केली त्यांना तुम्ही सोडलं. मंडलिकांशी तुमचे नंतर वाद झाले. वाद नाही झाले, म्हणजे मतभेद झाले. मतभेद झाले समजा. शरद पवारांशी मतभेद झाले. तुम्हाला ते समजा अजित पवारांना सोडावं लागलं. तर या तिघांपासून दूर जाताना कोणाबद्दल असं वाटतं की नाही थोडासा निर्णय आपण जरा कमी जास्त केला असं बरं झालं असतं? नाही, आता ते काय सांगून उपयोग नाही त्याचा. त्याचे उगाच उलटी आरती लोक काढतील. त्याच्यावर न बोललेलंच बरं. ते कधीतरी शेवटी राजकारणात निवृत्त घेण्यानंतर बोलू आपण. तुमच्या डोक्यामध्ये राजकारण म्हणजे आपल्या बोलण्याचं काय होऊ शकतं? तुमच्या डोक्यामध्ये सतत आता काय बोलणं उपयोग नाही त्याचं. काय सतत सुरू झालाय तो योग्य निर्णय घेतलाय म्हणायचं, चालायचं पुढे. साहेब, कागलमध्ये तुम्ही पाठीमागे पण बोललो आहात की रुग्णसेवा हा एक तुमचा फार मोठा जवळकीचा मुद्दा आहे तुमच्या कागलमध्ये. तर तुम्ही ती यंत्रणा किंवा ते पॅटर्न कसा राबवता तो? नाही, मी मगाशी सांगितलं की एक विशेष सहाय्य खातं माझ्याकडे आलं. त्यानंतर माझ्याकडे विधी न्याय खातं आलं, पब्लिक ट्रस्ट ऍक्ट. मी सुशीलकुमार शिंदे साहेबांना मगाशी विषय करणार. त्यामध्ये एक कायदा होता की हे जे धर्मादाय दवाखाने आहेत त्यांनी 10% गरिबांना मोफत उपचार केले पाहिजे आणि 90% लोकांच्याकडून पैसे घेतले पाहिजे. त्यांना जमिनी मोफत दिल्या होत्या, त्यांना पाणी वीज सवलत दिली होती, त्यांना इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, वॅट वगैरे सगळ्या त्यांना माफ केलं होतं. त्यांनी काय ठरवलं होतं सरकारनं की एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकार, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर असे जर जीवघेणे आजार आले आणि त्याला लाखो रुपये लागतात, ती गरीब माणसं आणणार कुठून? म्हणून हा कायदा केला. ओके. तर माझ्या लक्षात आलं की हे कोणीही दवाखाने त्याची अंमलबजावणी करत नव्हतं. मी समिती नियुक्त केली दोन्ही सभागृहाची. मी अध्यक्ष झालो. सगळ्यांना भेटी दिल्या आणि माझ्या लक्षामध्ये आलं की कोणच करत नाही हे. मग आपण 6 महिन्याची सक्तवसुली शिक्षा आणि 25,000 रुपये दंड करण्याचा कायदा केला. ओके. आणि गेल्या 19 वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली. अच्छा. आता तुम्ही सगळ्या हॉस्पिटलवर गेला तर बाहेर काउंटर लावले त्यांनी. ओके. गरीब आणि अतिगरीब लोकांचं हे काउंटर. बरोबर. आणि त्यांनी डॅशबोर्डवर सांगायचं किती बेड शिल्लक आहे त्या.
आणि आज मी त्याची अंमलबजावणी फार चांगल्या पद्धतीने करतो. तुमचं लक्ष असं बारीक त्याच्यावर. 25-30 पेशंट मी घेऊन येतो बरं. माझ्या मतदारसंघातून. मुंबईमध्ये तिथं 10-11 माणसं ठेवली आहेत मी. बरं. त्यांना मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवसामध्ये दवाखान्यात ऍडमिट करतो. सगळ्यांचं व्यवस्थित करून मी त्यांना गावात नेऊन सोडतो. ओके. आणि म्हणजे ते राज्यातला कुठला येऊ दे, जिल्ह्यातला येऊ दे, आपण अतिशय सेवा करतो. हजारो लोकांचे ऑपरेशन केले आपण. त्यांना महात्मा फुले जीवनदायी आता 5 लाखापासून पांढऱ्या रेशन कार्ड सगळं सुरू झाली. त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करतो. आयुष्यमान भारत ही पंतप्रधानांची योजना आहे, त्याची अंमलबजावणी आपण चांगली करतो. आणि त्यामुळे या वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार म्हणजे मी फार तळमळीनं काम करतो. तुम्हाला ती आवडही होती आणि तळमळीनं काम करता. मुश्रीफ साहेब, तुम्ही कामगार मंत्री म्हणून पण काम केलेलं आहे, की त्यातलं असं कोणतं आवर्जून वाटतं की जो लाखो लोकांशी संबंधित विषय होता त्यातलं काम तुमचं अजून तुमच्या अजूनही स्मरणामध्ये असं तुम्हाला वाटतं? आणि कामगार मंत्री पद ज्यावेळेला मला मिळालं तर लोक म्हणाले कामगार खात्यात आहे काय? बरं. सगळं त्यातच आहे. ओके. एकूण आपल्या राज्याची लोकसंख्या 11 ते 12 कोटी आहे. त्यापैकी 4.5 कोटी लोक हे कामगार संज्ञेत येत आहेत, म्हणजे 50% जवळजवळ. ओके. त्यामध्ये फक्त 80 लाख कामगार संरक्षित आहेत. बरं. की ज्यांना महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो, प्रायव्हेट बोनस, प्रजा पगार, हे निमसरकारी, सरकारी किंवा कॉर्पोरेट कंपन्यांचे किंवा सहकारी कारखान्याचे वगैरे परमनंट नोकर. आणि जे 4.5 कोटी लोक आहेत हे आहेत असंघटित. आणि फार मोठी म्हणजे ह्याच्यामध्ये चॅलेंजिंग आहे. या 4.5 कोटी लोकांना उद्यापासून कामाला येऊ नको म्हणून सांगितलं. उदाहरणार्थ शेतमजूर 1 कोटी आहेत. बरोबर. ट्रक, टॅक्सी, टेम्पो आणि रिक्षा ड्रायव्हर 1.25 कोटी आहेत. शेतात काम करणारे शेतमजूर सांगितलं. ऊस तोडणारे ऊसतोड कामगार आहेत. त्यांचे यंत्रमागधारक आहेत. आता चप्प्यावर धाबे झालेले आहेत, हॉटेल झालेले आहेत, तिथले वेटर, तिथं काम करणारे कामगार आहेत. त्यानंतर घरात काम करणारे मोलकरणी आहेत. यांची संख्या 4 कोटीच्या वर आहे. त्यांना उद्यापासून कामावर येऊ नका म्हणून करायचं काय? जायचं कुठं? त्याच्या मुलाबाळाचं कसं होणार, त्याचं शिक्षण कसं होणार, एखादं संकट. म्हणून सामाजिक सुरक्षिततेचा कायदा आपल्या राज्यात पहिला झाला होता. ओके. त्यामुळे माथाडी मंडळ झालं होतं. माथाडी म्हणजे डोक्यावरून माल वाहणारा हा माल म्हणजे माथाडी. ते अतिशय उत्कृष्ट चालू आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळ झालं होतं आपल्या राज्यात. आणि माझ्या काळात झालं बांधकाम कामगार मंडळ, जे आज देशातलं श्रीमंत मंडळ ठरलं. ज्यावेळी हे मंडळ काढलं त्यावेळी या खात्याचा मंत्री मी होतो. म्हणजे त्याची अंमलबजावणी हा केंद्राचा कायदा होता. बरोबर. आणि याला आपण काय केलं, तिजोरीला 1 पैशाचा हात लावला नाही. 10 लाखाच्या वरचं सरकारी बांधकाम, खाजगी बांधकाम, रस्ते, कालवे, धरणं, जेवढी बांधकाम आहेत, जो परवानगी देतो तिथं 1% सेस भरायचा त्याला. ओके. आणि नाही कायद्यानं त्याला दोघांनाही शिक्षा आहे. भरणारा न भरून घेणारा. आणि त्याची मी ज्यावेळी त्या खात्यामध्ये होते 4-5 हजार कोटी रुपये जमले. बरं. आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. ओके. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल बँकेत छोट्या पैशाचा कायदा आहे. बरं. नॅशनल बँकेत व्याज कमी मिळते, पण सुरक्षित असतं, 5-6-7% मिळतं. बरोबर. मला सांगा 13-14 हजार कोटीचं 6-7% होणारं व्याज किती झालं बघा वर्षाला. बरोबर. मोबाईल बघा, माझं गणितच आहे. बरोबर. जवळपास 750-750 आणि महिन्याला 200-300 कोटी आणि परत जमतात. बांधकाम जोरात चालू आहे ना. मेट्रो, कोस्टल, अटल सेतू हे राज्यभरात चालू आहे. आणि खाजगी घरं, टॉवर्स विवर्स सगळ्याला 1% सेस. बरोबर. त्यातून आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत कोट कल्याण करणाऱ्या योजना केल्या आपण. ओके. तो नोंदीत झाला की त्याला 2 पेट्या देतो आपण, सुरक्षित आणि ह्याचं साहित्याचं. ओके. की त्यामध्ये बॅटरी, दोरी, चप्पल, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, मच्छरदाणी, कारण रोज साईडवर जाईल असं साहित्य देतो आपण. अत्यावश्यक आणि सुरक्षा. त्यानंतर त्याला एका लग्नापर्यंत बंधू असेल भगिनी असेल नोंदीत बांधकाम कामगार. बरं. त्यामध्ये 21 बांधकाम कामगाराचे प्रकार आपण घेतले. बरं. म्हणजे गौंडी घेतलाय, सेंट्रिंगवाला घेतलाय, वाळू काढणारा, दगड फोडणारा, सुतार, वायरमॅन, EC करणारा, हे करणारा, सगळे घेतले आपण त्यात. आणि तो नोंदीत एकदा झाला की त्याच्या लग्नाला 30,000 रुपये देतो आपण. स्त्री असेल किंवा पुरुष असेल. ती जर गरज असेल त्याची पत्नी तर नैसर्गिक बाळंतपणासाठी 15,000, सिझेरियनसाठी 20,000. ओके. मुलं झाली 1ली ते 7वीपर्यंत 2,500, 8वी ते 10वी 5,000, 11 ते 12वी 10,000, ग्रॅज्युएशनला 15-20,000, त्यानंतर MBBSला जाणार असेल 1 लाख. ओके. डिप्लोमा असेल तर 60,000, कामावरून पडला, मृत्यू झाला दुर्दैवानं अपघातानं 5 लाख, किंवा तो नैसर्गिक मृत्यू झाला तर 2 लाख. ओके.
आणि दोन्ही मिळून मृत्यू झाला ते विधवा पतींना 2,000 रुपये महिन्याला, ओके 5 वर्ष त्याला पेन्शन त्या महिलेला. ओके. त्यानंतर घर बांधायला 2-2.5 लाख. अच्छा. अशा अनेक योजना चालू तुम्हाला केल्या. सगळं तोंडपाठ आहे. त्या खात्याचा मंत्री होतो, मीच केल्या योजना. अच्छा. पण मंत्र्याला एवढं माहित नसतं. मग मध्ये जेवण होतं, हां. आम्ही मध्याह्न भोजन देत होतो, हां. त्या तक्रारी झाल्या, त्या बंद केल्या. आता त्याला आपण भांडी देतोय संसारोपयोगी ओके. लग्नात जसं रुखवत देतात तसं अच्छा 9,900 रुपयाचं स्टीलची भांडी, अच्छा. उत्कृष्ट. ओके. त्यामुळं तुम्हाला ते काम समाधान देणार आहे. आता आपण काय केलं होतं, शेतमजुरासाठी मंडळ केलं होतं. बरं. रिक्षा, ट्रक, टॅक्सी ड्रायव्हरचा वाता तिकीट. हो. हे सगळी मंडळ करून या राहिल्या 4 कोटी, मला जर ही संधी राहिली असती हां. तर 1 वर्ष भराच्यात मी 4 कोटी लोकांना हे असं म्हणजे दिलासा देण्याचं काम काम केलं. केलं असतं. एक आणखीन एक मुद्दा राहिला. कोल्हापूरमधले जो निवडणुकी जो मुद्दा गाजला किंवा अजून तो शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा गाजतोय. तर तो शक्तिपीठ महामार्गाने जो तुम्हाला जो राजकीय दणका दिला, तर त्याचं परिमार्जन तुम्ही कसं करणार आहात? ते परवा मी या खात्याचे मंत्री दादासाहेब भुसे असतील किंवा मुख्यमंत्री आले होते, हो. तर ते निवडणूक होते, हो. त्यांना सांगितलं की मला विरोध आहे फार. बरं. आमच्याकडे सुपीक जमिनी आहेत, रस्ते फार गेलेले आहेत, हो. आता लोक जमिनी द्यायला तयार नाहीत. तर समृद्धीच्या रस्त्याची ह्याची तुलना तुम्ही करू नका. बरं. तर याला फार मोठा विरोध आहे. हा रस्ता रद्द केला पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडलेली आहे. बरं. ओके. आता तूर्त आता स्थगिती दिली. स्थगित दिलेली आहे. आणि काल मुख्यमंत्री सांगितलं की आम्ही लोकांच्या मनाच्या विरुद्ध काही करणार नाही किंवा लादणार नाही. ओके. त्यामुळे तुम्हाला वाटतं तो यातनं मार्ग निघेल. मार्ग निघेल. पण खरं वाटतं हा रस्ता रद्द व्हावा असं तुम्हाला मनापासून वाटतं की नाही, विकासासाठी गरज नाही, आहे? आता माझं म्हणणं तिथं गरजच नाही ना त्या रस्त्याची. बरं. इतके रस्ते झालेले आहेत. हां. आता जमिनी इतक्या कमी व्हायला लागलेल्या आहेत. शेतकरी आता जमीन म्हणजे शेतकऱ्याच्या काळजाचा तुकडा आहे. बरोबर. तर ते द्यायला कोण तयार नाहीत. ओके. राजू शेट्टी तुमच्या कोल्हापूरच्या जिल्ह्यातले आहेत. त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? तर ते आता आहे बघा, आता सुद्धा ते पराभूत होऊन सुद्धा दुसऱ्यांदा हो. ते अजून शेतकऱ्यांचं काम करतायत. हो. चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे. बरं. पण आता सल्ला बिल्ला देण्याच्या भानगडीत मी काय पडणार नाही, बरं. परंतु ते चांगलं काम करतायत. पण त्याला निमंत्रण देणार? नाही, आता त्यांनी ठरवायचं आता काय करायचं. बरं. ते आमच्या डायरेक्ट त्यांना वाटते की साखर कारखानदारांच्याकडे गेल्यामुळं बरं. मी पराभूत झालो, ओके. म्हणून त्याने आम्हाला आमच्यापासून लांब राहतात. लांब ठेवलं. ओके. पण काय नक्की साखरदार कारखानदार मला अशी काय हे अशी आडी असते की बुवा काय नक्की साखर कारखानदार आता अशी इमेज काय आहे की ते शेतकऱ्यांचं रक्त पितात म्हणून? आता त्यांना आज विचारा की, कारण आता FRPचा कायदा केलेला आहे. हो. आता शेतकरी काय कारखानदारांनी प्रोडक्ट पिण्याचा सवालच नाही. हो. कारखाने तोट्यात आहेत. साखरेची MSP वाढलेली नाही गेली 5 वर्षात. ओके. 31 रुपये आहे आणि 34 रुपये देतोय टनाला दर. FRP. आणि त्याला कर्ज काढून काढून बेजार झालेत. नितीन गडकरी साहेबांनी कारखाने 2 आहेत. ते म्हणजे पूर्वजन्मी मी काहीतरी पाप केलं तर म्हणून कारखाना काढला. ओके. तसं आमचं झालेलं आहे. तुमचे किती कारखाने आहेत? आमचा एकच आहे. कसं चाललंय? चालला, पण ते बसत नाही ना गणित. ओके. FRP आणि साखरेचे दर यात बसत नाही ना. बरं. पण तुमचा जो आहे म्हणजे आता अनेक म्हणजे अजितदादांनी सुद्धा बरेच खाजगी कारखाने वगैरे घेतले. तर तुम्हाला असं वाटलं नाही की आणखी कारखाने घ्यावेत, हे करावेत? त्यामध्ये जोपर्यंत ह्याला स्थिरता येणार नाही किंवा याचे दर वाढणार नाही, बरं. आता ते काय म्हणजे मला नाही वाटत ओके. कारखानदारीमध्ये. फार विचारून घ्या कारखानदारांना त्यांचं काय आहे ते दुखणं. दुखणं. तर हे होते मुश्रीफ साहेब. अतिशय दिलखुलास मुलाखत त्यांनी दिली. मुश्रीफ साहेब, थँक्यू लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू.